पारनेर तालुक्यातील सुपा येथे गुटखा विक्री आणि वाहतूक करणाऱ्या 3 ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई केली आहे। यामध्ये 6,94,398 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। स्थानिक गुन्हे शाखा पथकानं गुरुवारी सुपा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सुगंधित तंबाखू, पान मसाला, गुटखा विक्री आणि वाहतूक करणाऱ्या 3 ठिकाणी छापे टाकलेत। या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात 8 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेत। पहिल्या कारवाईत 8,602 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। यामध्ये दत्तात्रय शिवाजी नागरे याला ताब्यात घेण्यात आलाय, तर असलम शेख हा फरार आहे। दुसऱ्या कारवाईत 6,77,660 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। यामध्ये अनिकेत रामदास सोनावणे, स्वप्नील सोन्याबापू साबळे यांना ताब्यात घेण्यात आलंय, तर प्रसाद दिलीप तावरे आणि सद्दाम शेख हे दोघे फरार आहेत। तिसऱ्या कारवाईत 8,136 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। यामध्ये अरबाज हबीब शेख याला ताब्यात घेण्यात आलाय, तर अक्षय उर्फ बाळू मांडगे हा फरार आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संपत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी कारवाई केली आहे। तपास पथकात पोलीस अंमलदार अतुल लोटके, गणेश लोंढे, बाळासाहेब गुंजाळ, रोहित यमुल, रणजित जाधव, रोहित मिसाळ यांचा समावेश होता। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।